मंडळी, आज पुणे महोत्सवात आपल्याला अचानक म्हणजे या स्टॉलला भेट देता आली आणि मनोज शिंगुस्ते सर आपल्याला भेटले, ज्यांनी की हे माझी जन्मखेप या पुस्तकाचं हे केलंय, बरोबर. पण मुळद्यापाशी बसून हा कथा संग्रह वाचू नका, मुलगा बसेल आणि मोक्कार असेल. पण सर मोक्कार असेल, बरोबर आहे, ते सर्व असतात. आणि तुमचं तोंड कोण पडलंय मग? मुळात जन्मखेपचा अर्थच असा होतो, खेपचा अर्थ असा की तुम्ही आले आणि काय नाही करता निघून गेले. अच्छा. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं आयुष्य लय महत्वाचं आहे, बरोबर. मी येऊन काहीतरी करतो, पण तसं पाहिलं तर आपली खेप असते, चक्कर असते. मग ते असं की मी जन्माला आलो आणि माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले की ठीक आहे, म्हणजे आलोय, जन्माला आलोय, काहीतरी केलं, निघून गेला, ते खेपलेले. आणि या सगळ्यांमुळे ते प्रसंग घडतात. श्वान असेल, कॅमेरामॅन असेल, मार्के असेल, गाडी असेल, म्हणून माझा चेहरा पडलेला आहे. आणि ते पुस्तक वाचलं आपल्याला कळतं की तो का पडलेला आहे आणि बाकीचे का असतात. हे आजीची कृपा तुम्ही गाडीच्या नंबर प्लेटला लिहिलंय, याचा काय अर्थ आहे? त्यात आजीची एक स्टोरी आहे. अच्छा. म्हणजे मी गावाला जातो आणि आजीला भेटतो. बरं. आजीला मी बऱ्याच वर्षांनी भेटतो. अच्छा. आणि मग मला माझ्याबद्दल जे वाटतं, आजीला माझ्याबद्दल वाटतं, त्याची एक ती स्टोरी आहे. इंटरेस्टिंग एकदम ते. अच्छा. तर मला असं म्हणायचं आहे की सगळे जण सर आज कादंबरी लिहितात, कोणी कादंबरी लिहिते, बरोबर, कोणाचं वेगळेच म्हणजे इंटरेस्टिंग स्टोरी असतात. पण तुमची कॉमेडी स्टोरी आहे, म्हणजे तुम्ही कॉमेडी कसं काय, म्हणजे त्याच्यावर काही डिस्क्रिप्शन द्याल मला? मला असं वाटतं ना की प्रत्येकानं असं विनोदी जगलं पाहिजे, हलका फुलका हसून. प्रत्येक वेळी आपण सिरियस असतो, काही झालं की आपण सिरियस असतो, म्हणजे काहीतरी विनोदी घडलं तरी सिरियस आहे आपण. किंवा आपल्या आयुष्यात काही चांगलं झालं ना तरी आपलं वाटतं चांगलं झालं म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे. बरोबर. आपण एवढं निगेटिव्ह होत चाललोय. माझी इच्छा आहे की कॉमेडी पाहिजे. आता आपण म्हणलं की तुम्हाला कुठल्याही लेखक आठवतात, आपण पहिलं तर पु ल देशपांडे, बरोबर आहे, कॉमेडी लिखाण आहे. शंकर पाटील, कॉमेडी लिखाण. सो लोकांना हसवण्याची जी मजा आहे ना ती नाही येत, म्हणून माझी इच्छा आहे की फक्त कॉमेडी लिहिलं पाहिजे. बरोबर. म्हणून ते पुस्तक कॉमेडी लिहिलं. तुम्हाला पाहून सर असं वाटत नाही की तुम्ही लेखक आहे म्हणून? मी युट्यूबर आहे. अच्छा. आणि युट्यूबवर म्हणजे युट्यूबला पण लोक मला फॉलो करतात, जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स. काही चॅनल आहे सर आपले? स्पायसी किक, किक, KIC, जवळपास 1.7 मिलियन फॉलोअर्स. अच्छा. सो माझी इच्छा होती की त्याच्यासोबत काहीतरी लिखाण पण केलं पाहिजे म्हणून. धन्यवाद सर. धन्यवाद.